नमस्कार मंडळी, मी आहे संगीताज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गोड शिरा, आंब्याच्या रसापासून बनवलेला शिरा, आंब्याचा शिरा। तर चला तर मग साहित्य लिहून घ्या। मी इथे 1 वाटी आंब्याचा रस घेतलाय, कुठलाही आंब्याचा रस तुम्ही घेऊ शकता। मी रस बनवून हा मिक्सरमधून काढून घेतलाय, कारण एक जीव होतो आणि एकसारखा पण दिसतो। आणि 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 2 वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतले। ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे तर घालू शकता किंवा नाही, पण साखर पण तुम्हाला हवी तेवढे तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त। चला तर मग सुरुवात करूया। चला मंडळी, आता रवा आपण भाजून घेऊया जरासा कोरडा। सुरुवातीला थोडा भाजून घ्यायचा, नंतर आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत। याला सतत ढवळत राहायचं, नाहीतर खालून करपू शकतो, त्यामुळे थोडं हलवत राहायचं। थोडासा भाजलेला आहे, आता याच्यामध्ये आपण तूप घालूया। तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। जसा आपण रवा बनवतो शिरा तसाच बनवायचा आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस एक्स्ट्रा ॲड करायचा आहे। तर खूप सोपं आहे। आता आंब्याचं सीजन पण आहे मंडळी, तर तुम्ही नेहमी असा शिरा बनवून खाऊ शकता। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीचा विषय आहे आंबा म्हणजे, तर तुम्ही त्याची वेगवेगळी रेसिपी बनवून खाऊ शकता। हे पहा, छान ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊया। हे पहा, तुम्ही याच्यात दुधाऐवजी पाणी पण घालू शकता। खूप झटपट होतो हा शिरा। हे पहा, आता आपलं दूध सगळं आटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण आंब्याचा रस घालून घेऊया। आता गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे। हे पहा, मस्त हलवून घेऊया आपण। वा, छान सुगंध येतो। हे पहा, खूप चविष्ट लागतो हा शिरा, तुम्ही करून नक्की पहा। हे पहा, तर 2 मिनिट झालेले आहेत। चला तर मग आपण याच्यामध्ये आता साखर घालून घेऊया। साखर तुम्ही कमी घेऊ शकता, तुम्हाला जसा गोड आवडत असेल त्याप्रमाणे। ही साखर मस्त एकजीव करून घेऊया। चांगली मिक्स झाली आहे साखर। आता आपण याला थोडं झाकून ठेवूया 2 मिनिट। दोन मिनिट झालेले आहेत। चला पाहूया। हा पहा, खूप छान शिरा आपला बनून तयार आहे, आंब्याचा शिरा, खूपच मस्त। चला तर मग हा पहा मंडळी, शिरा तयार आहे, खूप छान। याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात। हे ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी काय हरकत नाही, कारण याच्यामध्ये आंब्याची चव येणार असल्यामुळे आपण वेलची पूड पण घातलेली नाही आहे। तर मंडळी, तुम्हाला माझा रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच गोड गोड पदार्थ बनवून खात राहा। चला तर मग पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूयात पुढच्या खमंग टेस्टी रेसिपीमध्ये। थँक्यू।